बहुसंख्य जनांना मुक्ती मिळवून देण्यासाठी मी नरकवास सुद्धा आनंदाने पत्करीन असं म्हणणाऱ्या श्री रामानुजाचार्य यांची ही कहाणी. श्री भगवान विष्णूच्या उपासकांना वैष्णव म्हणतात. विष्णूचे अवतार श्री रामचंद्र आणि श्रीकृष्ण. श्री म्हणजे लक्ष्मी. या जगन्माता लक्ष्मीची आराधना करून तिच्या कृपेनं भगवान विष्णूला प्रसन्न करणं हा ज्या वैष्णवांचा हेतू असतो त्या भक्तांनाच श्री वैष्णव म्हणतात. तमिळनाडूमधील वैष्णव उपासक आल्वाद यानेच श्री वैष्णव भक्ती मार्गाला अमाप प्रसिद्धी मिळवून दिली. आल्वादांनंतर आचार्य परंपरा सुरू झाली. यातले पहिले आणि मोठे आचार्य म्हणजे यमुनाचार्य आणि त्यांच्या नंतरचे होते रामानुजाचार्य. तल्लख बुद्धीच्या या मुलाचं रामाचा धाकटा भाऊ लक्ष्मण यांच्याशी विलक्षण साम्य होतं. म्हणूनच रामाचा अनुज म्हणजेच लहान भाऊ म्हणून यांचं नाव पडलं रामानुज. चेन्नई पासून 20 मैलांवर असलेल्या श्री पेरंबुदूर गावी इसवी सन 1017 मध्ये यांचा जन्म झाला. वडिलांच्या निर्वाणानंतर हे कांचीपुरमला आले आणि स्थायिक झाले. महान आचार्य यमुनाचार्य यांना रामानुज यांनी आपला वारसा पुढे चालवावा असं वाटत असे. आपला शेवट दूर नाही हे सुद्धा ते जाणून होते. त्यांनी महापूर्ण या आपल्या शिष्याला कांचीत जाऊन रामानुजांना आणण्याची आज्ञा केली. पण रामानुज श्रीरंगला पोहोचण्यापूर्वीच यमुनाचार्यांचं निधन झालं होतं. रामानुज त्यांच्या तेजस्वी कलेवराकडे पाहत होते. पाहता पाहता त्यांना असं दिसलं की यमुनाचार्यांच्या उजव्या हाताची 3 बोटं दुमडलेली आहेत. शिष्य म्हणाले, आपल्या आयुष्यात 3 महत्वाच्या गोष्टी करायच्या राहिल्या असं आमच्या गुरुजींना सतत वाटत असे. रामानुज धीर गंभीर आवाजात म्हणाले, शपथ घेतो की मी त्या पूर्ण करीन. त्यांनी प्रतिज्ञा केली की श्री वैष्णव तत्वज्ञानाचा मी प्रसार करीन. व्यास, पराशर आणि नम्मालवार यांच्याबाबतची श्रद्धा मी साकार करून दाखवीन आणि भगवान व्यासांच्या ब्रह्मसूत्रांवर टीका ग्रंथ लिहीन. रामानुजांनी असं म्हणताच यमुनाचार्यांच्या उजव्या हाताची दुमडलेली बोटं एकदम सरळ झाली. उघडच होतं की या नवोदित शिष्याला गुरुच्या इच्छा कळल्या होत्या आणि त्या कामना पूर्ती करता यमुनाचार्यांचा या शिष्याला आशीर्वाद होता. यमुनाचार्यांचे निकटचे शिष्य महापूर्ण हेही रामानुजांना गुरुस्थानी होते. आपल्यावर गुरु म्हणून अनुग्रह करण्याची रामानुजांनी केलेली विनंती महापूर्ण यांनी मान्य केली आणि विशिष्ट द्वैताच्या तत्वज्ञानाच्या सूक्ष्म गोष्टी महापूर्ण यांनी रामानुजांना समजावून दिल्या. अजूनही आपलं ज्ञान अपूर्णच आहे या विचारानं त्यांनी महापूर्णांना पुन्हा एकदा अध्यापन करण्याची विनंती केली असता त्यांनी रामानुजांना गोष्टीपूर्ण महाराजांकडे पाठवलं. गोष्टीपूर्णांनी रामानुजांची भक्ती आणि लायकीची परीक्षा घेतली आणि खात्री पटल्यावर त्यांनी रामानुजांना दंड आणि कमंडलू घेऊन बोलावलं. रामानुज मात्र दाशरथी, कुरेशा या 2 शिष्यांबरोबर पोहोचले. गुरुजी म्हणाले, मी तुम्हाला एकट्याला बोलावलं होतं, या दोघांना घेऊन कशाला आलात? रामानुजांनी चटकन उत्तर दिलं, दाशरथी म्हणजे माझा दंड आणि कुरेशा कमंडलू, त्यांच्याशिवाय मी मागे राहूच शकत नाही. आपल्या शिष्यांवरचं रामानुजांचं प्रेम बघून गोष्टीपूर्णांना गहिवरून आलं. ओम नमो नारायणः या अष्टाक्षरी स्तोत्राचं मर्म समजावून सांगितल्यावर गोष्टीपूर्ण म्हणाले, जो हे स्तोत्र योग्य प्रकारे म्हणेल त्याला आत्मबोध होईल. म्हणून ते शिकवताना सगळ्यांना ते न शिकवता निवडक काही शिष्यांनाच हे स्तोत्र शिकवा. पण असा व्यक्तिव्यक्तीतला भेद रामानुजांना मान्यच नव्हता. या दैवी ज्ञानाचा प्रत्येकाने लाभ घेतला पाहिजे असं त्यांना वाटे. दुसऱ्या दिवशी त्यांनी सर्व लोकांना एकत्र केलं. ते एका मंदिराच्या गोपुरावर चढले आणि मग त्यांनी स्वतः शिकलेल्या स्तोत्राचा गूढार्थ जोराने ओरडून सांगितला. ते स्तोत्र खाली जमलेल्या लोकांना त्यांनी म्हणायला लावलं आणि पुन्हा पुन्हा अर्थ नीट समजावून दिला. लोक आनंदाने फुलून आले. हा प्रकार ऐकल्यानंतर गोष्टीपूर्ण मात्र रागावले. तुम्ही केलेल्या या अपराधाची तुम्हास कोणती शिक्षा भोगावी लागेल याची कल्पना आहे काय? ते रामानुजांना म्हणाले, माझ्या गुरूंचा अवमान केल्याबद्दल मला कदाचित नरकात पडावं लागेल. पण गुरुजी,
सर्वसामान्य जनतेला जो धर्म अर्थ समजावून मी सांगितला त्यात त्यांना उच्च आत्मिक आनंद लाभला. म्हणून कायमचे जरी तुरुंगात खितपत पडावे लागणार असेल तरी त्याला माझी पूर्ण तयारी आहे. या शब्दांनी गोष्टीपूर्णांचे डोळे उघडले आणि त्यांनी रामानुजांना प्रेमाने मिठीच मारली. रामानुजांच्या तत्वज्ञानाचा विशेष भर ईश्वराच्या करुणेवर होता. भगवंतात सत्य, दिव्यता, सौंदर्य असे अनेक गुण आहेत. आपण स्वतःच्या सुखाकडे लक्ष न देता माणसा माणसात भेद न पाहता समभावाने विनम्रपणे सकल मानवांवर प्रेम केलं, धर्म जात हा अभिनिवेश ठेवला नाही तर आपल्यातून ईश्वराचीच भक्ती प्रकट होते असा महान संदेश रामानुजांनी आपल्याला दिलाय. गोष्टीचा बोध, भेदाभेद न ठेवता समरसतेचा भाव जागविणे हीच ईश्वराची भक्ती.